भारताने फक्त एक सही केली असती ना तर आज भारताकडे अणुबॉम्ब नसता आणि कदाचित आपली अवस्था सुद्धा आज इराण किंवा युक्रेन सारखी असती। या ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। जगातले मोठमोठे देश भारताला एका कागदावर सही करण्यासाठी अक्षरशः ब्लॅकमेल करत होते। त्या कागदाचं नाव होतं एनपीटी। आता हा एनपीटी काय प्रकार होता? सोप्या भाषेत सांगायचे तर जगातील 5 बलाढ्य देशांनी जसे अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी एक नियम बनवला होता। 1 जानेवारी 1967 आधी अणुबॉम्ब आहे, फक्त तेच देश तो ठेवणार, बाकी जगाने कधीच तो बनवायचा नाही आणि कधीच त्याची चाचणी करायची नाही। जेव्हा 1960च्या दशकात जगाने हा अन्यायकारक एनपीटी करार भारतासमोर आणला तेव्हा भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी यावर सही करण्यास ठाम नकार दिला। शास्त्रीजींचे म्हणणे होते, भारत शांतप्रिय देश असला तरी आपण आपल्या संरक्षणाशी तडजोड करू शकत नाही। पण दुर्दैवाने ताश्कंत करारावेळी रशियात शास्त्रीजींचे संशयास्पद निधन झाले। शास्त्रीजी नंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि त्यांनी या भूमिकेला अधिक धार दिली। त्यांनी संसदेत आणि जागतिक मंचावर स्पष्ट केलं की हा करार भेदभाव करणार आहे। जोपर्यंत मोठे देश स्वतःची अण्वस्त्रे नष्ट करत नाही तोपर्यंत भारत आपल्या अणु कार्यक्रमावर बंदी घालणारा कोणताही कागद स्वाक्षरी करणार नाही। 1971च्या युद्धानंतर भारताला अण्वस्त्राची गरज तीव्रतेने भासू लागली। शास्त्रज्ञांनी बॉम्बचे सुटे भाग आणि तंत्रज्ञान विकसित केलं होतं, पण प्रत्यक्ष स्फोट करण्यासाठी पंतप्रधानांच्या परवानगीची गरज होती। यानंतर लगेच पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शास्त्रज्ञांना हिरवा कंदील दिला। 18 मे 1974 ची सकाळ बुद्ध पौर्णिमेचा दिवस होता। सकाळी 8:05 बटन दाबलं गेलं आणि वाळवंटाची ती जमीन एखाद्या महाकाय लाटेसारखी वर उसळली। भारताने जगाला न विचारता आपली पहिली अणुचाचणी केली होती, पण ही केवळ सुरुवात होती। 1995 मध्ये जेव्हा जगाने हा एनपीटी करार कायमस्वरूपी केला तेव्हा भारतावरचा दबाव टोकाला गेला। जगातले 170 पेक्षा जास्त देश या कागदावर सह्या करून बसले होते। फक्त भारत, पाकिस्तान आणि इस्रायल हे उरले होते। जगाला वाटलं आता भारत एकटा पडलाय, आता तरी तो सही करेल। पण याच काळात आपल्या शास्त्रज्ञांनी आणि नेत्यांनी ठरवलं की आता फक्त सही करायला नकार देऊन चालणार नाही, तर आपल्याला प्रत्यक्ष करून दाखवावं लागेल। 11 मे 1998 ला आपण धमाका केला। 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि डॉक्टर आर चिदंबरम यांना बोलावून सांगितले, आता हीच खरी वेळ आहे। दुपारी 3:45 संपूर्ण जगाला गाफील ठेवून भारताने एकाच वेळी 3 अणुस्फोट केले। त्यानंतर 13 मे रोजी पुन्हा 2 स्फोट झाले। अमेरिकेची CIA ही चाचणी रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरली। भारताने अधिकृतपणे स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र घोषित केलं। अमेरिकेने जागतिक मंचावर असा प्रचार सुरू केला की भारत हा एक बेजबाबदार देश आहे। शेवटी काय झालं, ज्या अमेरिकेने भारताला गुन्हेगार ठरवलं होतं त्याच अमेरिकेला 10 वर्षानंतर गुडघे टेकून 2008 मध्ये भारताशी न्यूक्लिअर डील करावी लागली। तर मंडळी विचार करा, जर त्यावेळी आपण त्या एका कागदावर सही केली असती तर आज आपण शेजारील पाकिस्तान किंवा चीनच्या धमक्यांना घाबरून जगलो असतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा।